ओम साईराम. सुप्रभात. महिने सकाळ. आता आपण आलोय तीर्थक्षेत्र टाकेद. टाकेद म्हणजे जटायू पक्षाचं एक देवस्थान आहे. जेव्हा मुक्तीधाम म्हणजे पंचवटी नाशिक मधून जेव्हा सीताहरण झालं त्या टायमाला सीतेला पळून नेणारे जे रावण महाराज, आपण रावण बोलतो पण रावण महाराज शेवटी ते पण बुद्धिमान होते. त्यांनी सीतेला पळवून नेलं. तर पळवताना त्यांना डोंगराच्या वरून जवळ जटायू पक्षींनी बघितल्यावर बरोबर जटायू पक्षींनी कुठे बघितलं तर ते सीतामाई तेव्हा ओरडत होती की वाचवा वाचवा म्हणून. म्हणजे रामाला आपल्या प्रभूला आवाज देत होते. पण यांनी ऐकल्याबरोबर त्यांनी जागेत तुरंत म्हणजे पटकन एक क्षणाचा पण विलंब न लावता त्यांनी डायरेक्ट उडान केलं. उडान करून त्यांच्यावर झडप घातली. झडप घालता रावणाने एक पंख छाटलं. एक पंख तिकडे पडले आणि इकडे येऊन जेव्हा नाशिक परत इकडे आले, परत दुसरे पंख काटले तेव्हा हे इथे पडले. आणि तसंच तुम्हाला सांगतो हे मंदिर पण दाखवतो तुम्हाला. जिथे जेव्हा पडलं तेव्हा तीर्थक्षेत्र झालं खाली. तुम्हाला तरी मगाशी बघितलं असेल तुम्ही तीर्थक्षेत्र. आता तुम्हाला दाखवतो तीर्थक्षेत्र. आणि तसंच हे जटायू महाराजांचं देऊळ. असं देऊळ आहे की एकमेव देऊळ आहे. म्हणजे आहेत असे देऊळ भरपूर. लोक सांगतात की म्हणजे केरळाला आहे, इकडे आहे, तिकडे आहे. पण हे असं नाही. जेव्हा प्रभू राम आले त्या 14 वर्ष वनवासात हे नाशिक पंचवटी मध्येच राहिले. तिथूनच त्यांनी हे केलं. आता तुम्ही मंदिराचं हे बघाल, मंदिरात बघाल कसं ते दगडी बांधकाम आहे. पूर्ण मूर्ती बघा रामाने घेतलेलं आहे. रामाने त्याच्यावर जटायू महाराजांना घेतलं आणि तीर्थ पाजतायत. महाराजांनी तसं घेतलंय तसं जटायू महाराजांनी घेतलं आणि तीर्थ पाजतायत. तीर्थ पाजताना बघा तुम्हाला दिसतील बाजूला लक्ष्मण उभे आहेत. साईडला बघाल तर श्रीकृष्ण आहेत. जे वेगवेगळे. कारण का अशा मूर्त्या बघणं तुम्हाला भेटणार नाही. लाकडाच्या मूर्त्या हे तर मातीच्या आहेत, पण लाकडाच्या मूर्त्या होत्या पहिले श्रीरामाच्या. आणि घुमट बघा, घुमटाची जी रचना आहे ती आत्ताच्या काळात त्यांना भेटणार. दगड पूर्वी कामात केलेली आहे. आता तर काही आधुनिक सिस्टम झाल्यामुळे कलर मारतात. तीर्थक्षेत्र बघा तुम्ही. तीर्थ दाखवतो तुम्हाला तिकडचं हे दाखवतो मग अंगा दाखवतो ना. हे बघा इकडे हे जे तीर्थ आहे हे पहिलं ओपन होतं. ओपन म्हणजे फुल ओपन होतं. आम्ही जेव्हा यायचो 10-15 20 वर्ष अगोदर तेव्हापासून आम्ही ह्याच्यात आंघोळ केली. आता 7-8 वर्ष झाली की आंघोळ करताना येत. कारण का पावन तीर्थ म्हणजे रामाने स्वतः तीर्थ बाण मारून काढलं. आणि हे सर्व तीर्थ आहे. जटायूंचं प्राण गेले नाहीत म्हणून त्यांनी ही गंगा काढली. दुसरं बाण मारलं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की जेव्हा जटायू पडले तसे रामाने आवाज ऐकला. म्हणजे राम होते नाशिकमध्ये पण तिथून एवढी दूरध्वनी होती की त्यांनी तिथे येऊन आवाज ऐकला की अरे जटायू पडले. पण जटायू इकडे आले, तुम्हाला काय पाहिजे विचारल्यावर रामाने जटायूने फक्त एकच सांगितलं, मला तेव्हा हे जन्म नको. माझा हा जन्म पावन झाला तुमच्या सानिध्यात राहून. त्याच्यामुळे मला फक्त तुम्ही सर्व तीर्थाचं पाणी पाजा. सर्व तीर्थाचं म्हणजे कसं गंगा, जमुना, सरस्वती, गोदावरी या जेवढ्या पण नद्या उगम पावलेले आहेत तेवढ्यांनी सांगितलं होतं की मला पाजा. पाजल्याबरोबर ते तुम्हाला जे पहिलं तीर्थ दाखवलं ते होतं सर्व तीर्थ. म्हणजे सगळ्या नद्या आल्यात. पण तरी पण त्यांचे प्राण गेले नाहीत म्हणून परत बोलले की जेव्हा सगळ्या पाजल्यास पण गंगा नाही पाजलीस. मग आता तुम्हाला गंगेचं पण दर्शन दाखवतो. आता जरा सध्या घाण झालं आधुनिक युगामुळे. कारण का जे ते घाणेरडे वरची पानं बिनं पडत असतात. आता ही गंगा ही लास्टला काढलेली आहे. ह्या गंगेचे जेव्हा तीर्थ पियाले तेव्हा जटायू महाराजांनी प्राण सोडले. आणि असं हे तीर्थक्षेत्र आहे. कारण पहिलं लाकडाचं होतं, चांगलं होतं लाकडाचं, म्हणजे सागवान लाकडं होतं. पण ते काही बत्तीमुळे जळालं आणि त्याच्यामुळे हे झालं. हे बघा या माणसाने बघा दगड काढलाय. हे पण एक वैशिष्ट्य आहे. पिंडीच्या आकाराचा होल आहे. त्या होलामध्ये तो दगड आहे. शंकराची पिंडीचा आकार पिंडीचा आहे. म्हणजे समजा ते शिवलिंग आहे आणि वरचा आहे ते बाजूचा गाभारा आहे. आता मग तर तुम्हाला सांगतो की आता तुम्ही सगळं बघितलं. मी तुम्हाला एवढी स्टोरी म्हणजे एवढी माहिती सांगितली. त्या माहितीमुळे तुम्हाला दाखवतो की अजून एक आहे. म्हणजे जिथे बाण मारला तिथे पाणी कसं आलं ते तुम्ही बघा. तुम्हाला दाखवतो. आता जरा ते बांधकाम झालं दगडीचं त्याच्यामुळे समजत नाही, पण तुम्हाला दाखवता येईल. बघा आमचा प्रयत्न आहे तुम्हाला दाखवणं. आमच्या जेवढं जमत असेल तेवढं आम्ही दाखवू. आता हे वडाचं झाड त्या साईडला आता झाडं वाढलीत भरपूर, तरी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. आता हे छोटे मोठी झाडं वाढलेत. आंब्याची, चिंचेची ही झाडं वाढलेली. त्या वडाच्या झाडाखाली आहे ना
वडाच्या झाडाखाली आहे ना, तिथे बाण मारला ना तेव्हा ते तीर्थ आलं. पहिल्या बाणाला हे सर्व तीर्थ आलं आणि दुसऱ्या बाणामध्ये गंगा आली. आता तुम्ही बघा, जर तुम्हाला दाखवतो, आहे बघा वडाचं झाड भेटते दिसतंय. आता ते बघा, ते कोपऱ्याला एकदम वडाचं झाड आहे. त्या वडात म्हणजे तेव्हा ते खाली होतं थोडं, आता हे वरती झालं. हे मंदिर खाली होतं त्या टायमाला, थोडं उंचावट नव्हता, असा सपाट होता. हे पाणी वर्षाच्या 12 महिने कधी कुठून येतं, काय येतं हे कोणालाच अजून माहिती नाही. आणि किती सायंटिस्ट पण येऊन गेले बाहेरचे, पण त्यांना पण उमगलं नाही की हे पाणी कुठून येतं म्हणून. आणि असे जे हे मंदिर आहे, मंदिरामध्ये आता राहण्याची सोय पण आहे. जेव्हा तुम्ही कधी आलात तर तुम्हाला जर राहायचं असेल तर महाराज लोक आहेत तिथे, त्या महाराज लोकांना विचारून तुम्ही राहू शकता. आणि प्लस अजून एक वैशिष्ट्य की इथे उत्तर कार्य कार्य लग्न समारंभ हे पण कार्यक्रम होतात. पण जास्त करून उत्तर कार्य होतात, कारण का हे रामाचं आहे, म्हणजे मुक्तीचं धाम आहे, मुक्त झालेलं धाम आहे. म्हणजे राम बोलल्याने मुक्त होतो माणूस, त्याच्यामुळे मुक्त धाम आहे. त्याच्यामुळे तुम्ही या, आवर्जून या. आणि आल्याच्या नंतर तुम्ही एकदा आलात तर नाही, तुम्ही सारखे आलात तर मी सांगेन ते हरीन तुमच्याशी. या ठिकाणी आपल्याला ही माहिती दिली आहे अमित, आम्ही त्याला लिंबू बोलतो. साईराम, आणि साईमय सकाळ. आपल्या कॅटरिंग मध्ये 2-3 दिवस सेवेसाठी सहकार्य करणारे, सेवेसाठी म्हणजे पण भक्त लोकांच्या पालख्यांमध्ये आचार्य असतात, भरपूर असतात, पण ते पैसे वेस्ट न घालवतात. जर आपलीच जर भक्त मंडळी असतील, साई भक्त असतील, कोण असे काम म्हणजे सेवा करणारे असतील, तर त्यांनाच जर घेऊन जर केलं ना, तर माझ्या मते तरी आहे ना, तुमचे पैसे वाचतात. पैसे वाचवायचे म्हणून नाही, पण कशाला खाली फुकट नासाडी. अजून एक पार्टनर हा बारकी आहे, तुम्ही तोंड दाखवायला तो थोडं, पण त्याचं काम खूप महत्वाचं हे जरा मी मराठी बरोबर बोलतो नाही, जरा ते मध्ये मध्ये थोडं जरा ते वेगळं होतं. थोडंफार तरी वेगळं. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम.